आता आपल्याला ॲरे रिव्हर्स करायचे युजिंग व्हाईल लूप आणि फॉर लूप मध्ये आपण त्याला ॲरेला रिव्हर्स करणार आहेत डायरेक्टली. आपण नाही का यूज थ्रू न इनपुट घेता डायरेक्टली इनपुट घेऊ. ओके, इंटिजर ॲरे घेतला आणि इज इक्वल टू डायरेक्टली त्याला मध्ये व्हॅल्यू पास केले 12 23 34 46 1 2 3 56. ओके, त्याची साईज कॅल्क्युलेट करून घेऊ. इंटिजर ए एन इज इक्वल टू ए घेतला, ए इज इक्वल टू ए आर ई डॉट लेंथ. ओके, फॉर लूप घ्यायची गरज नाही, इंटिजर घ्यावा लागेल. आय इज इक्वल टू 0 अँड इंटिजर जे इज इक्वल टू एन मायनस 1 ए मायनस 1 घेतल्या ना पण तिथे. ओके, व्हाईल घेतला आय लेस देन जे, आय कुठेपर्यंत चालेल जे पर्यंत चालेल. अँड इंटिजर टेम्प व्हेरिएबल घेऊ आपण. टेम्प व्हेरिएबल मध्ये ए आर ए आय स्टोर केला, ए आर ए मध्ये आय ला इक्वल टू ए आर ए जे स्टोर केला, ए आर ए जे मध्ये टेम्प व्हेरिएबल स्टोर केला. हे झालं त्यांना, हे झालं असं म्हणजे व्हॅल्यू असेल झालं. आता अपडेशन करायचे लागतील आपल्याला. तर आय ची व्हॅल्यू जी आपण प्लस प्लस करू आणि जे ची व्हॅल्यू जी ती मायनस मायनस करून देऊ. ओके, एक फॉर लूप घ्यावा लागेल सिम्पली त्याला चालवण्यासाठी. फॉर इंटू ए आर ए. ओके, and stream dot out dot println घेतला आणि व्हॅल्यू प्रिंट केला. हा झाला व्हाईल लूप मध्ये ॲरेचा कोड. आता ॲरेचा कोड हे पहिले रन करून घेऊ कसं येतंय काय आणि रिव्हर्स करायचं आपल्याला. ओके, झालं रिव्हर्स. 56 45 34 23 12 हे आपले रिव्हर्स झालं. आता याला एक्सप्लेन करून देऊ तुम्हाला. आता आपण टेम्प व्हेरिएबल घेतलेला आहे, तर टेम्प व्हेरिएबल मध्ये व्हॅल्यू एक्झाम्पल घेऊन घ्या की आता टेम्प व्हेरिएबल घेतलेला आहे त्याच्यामध्ये आपण व्हॅल्यू स्टोअर केलेली म्हणजे ए आर ई आय इज इक्वल टू आपण स्टार्टिंगला व्हॅल्यू घेतली 5 अँड ए आर ई जे इक्वल टू घेतलेली आपण 10. तो आता कसं होईल, टेम्पला सेंड होईल व्हॅल्यू ए आर एची, टेम्पला सेंड होईल टेम्पला सेंड होईल 5 अँड ए आर ए आयला सेंड होईल आयची जेची व्हॅल्यू काय 10 सेंड होईल. इज इक्वल टू 10 झाले असेल आणि ए आर ए ला काय असेल जी आपण टेम्पला व्हॅल्यू असेंड केलेली, टेम्पला व्हॅल्यू काय असेंड केली 5, मग इकडे 5 येईल. ओके, झालं. आयची व्हॅल्यू जेला जेलची व्हॅल्यू आयला. आता इथे माझ्याकडे नोटपॅड तर नाही तुम्हाला नीट सांगण्यासाठी. हे असं होतं की ते व्हॅल्यू आपण असाइन करतो ते आणि व्हाईल लूप मध्ये कंटिन्युअसली जोपर्यंत कंडिशन ट्रू फॉल्स होते तोपर्यंत तो फिरत राहतो. हा होता आपला व्हाईल लूप मध्ये ॲरे रिव्हर्सचा कोड. आता हाच कोड आपण करणार आहोत फॉर लूप मध्ये. फॉर लूप इंटिजर I is equal to 0 and j is equal to a minus 1. Okay, I less than j and increment करावं लागेल I plus plus and j increment. ते जे सिम्पली जिथे आपण हा कोड गेलाय ना, हाच कोड आपल्याला इथे रिव्हर्स करायचे. फक्त फॉर लूप मध्ये कंडिशन टाकली सगळ्या जे आपण आय आणि जे वरती असाइन करतो इन्क्रीमेंट आणि डिक्रीमेंट ते डायरेक्टली आपण फॉर लूप मध्ये इन्क्रीमेंट आणि डिक्रीमेंट एकाच टायमाला कंडिशन अप्लाय करतोय. ओके, इंटिजर टेम घेतला इज इक्वल टू ए आर ए आय is equal to ARJ
and array equal to temp variable. and आता रन करू याला, काय आउटपुट येतं बघू द्यायचे काय आता. ओके, ते जे आउटपुट आलं, हा व्हाईल लूप आणि फॉर लूपच्या प्रकारे आपण रिव्हर्स ॲरे केला. त्याच्यामध्ये कंडिशन यूज केले होते, इन्क्रीमेंट अँड डिक्रीमेंट. ओके, काय होतं तुम्हाला ॲरे सांगितलं होतं. ॲरे काय करतं, कलेक्शन करतं ते सिमिलर टाईप ऑफ डेटाचं. ओके, जसं इंटिजर फ्लोट हे सेम डाटा व्हॅल्यूचे कलेक्शन करतं. इथे आपण इंटिजर व्हॅल्यू घेतलेली आहे, सगळे ते स्टोअर केलेले आहेत. ॲरे घेतला, त्याची डायरेक्ट आपण लेंथ कॅल्क्युलेट करून घेतली. ते लेंथ किती येणार आहे, 0 1 2 3 4 येणार आहे. ओके, ॲरे हा स्टार्ट होतो 0 पासून. इंटिजर घेतला, तो 0 पासून स्टार्ट केला, हा लास्ट पासून स्टार्ट झाला. आपलं जे इज इक्वल टू 1 मायनस ए मायनस 1, म्हणजे लास्टची जी व्हॅल्यू आहे ती दोन स्टार्ट याला म्हणजे 56 पासून. ॲरेची लेंथ 0 पासून स्टार्ट होते, त्यामुळे ए मायनस 1 घेतला आपण. ओके, हा जो आहे तो प्लस केला आणि जो इन्क्रीमेंट केला, म्हणजे जे आहे ना स्वॅप होतं, ही व्हॅरेज 12 व्हॅल्यू आहे ना ती इकडे येईल आणि 56 व्हॅल्यू ती इकडे येईल. ही 23 व्हॅल्यू आहे ती 45च्या जागेवर येईल आणि 45 व्हॅल्यू जी इकडे येईल, म्हणजे स्वॅपिंग होते. स्वॅपिंगचा कोड होता एक प्रकारे ॲरे रिव्हर्स करण्यासाठी. ओके, चालेल, ठीक आहे. बाकीचे आपण नेक्स्ट कोडमध्ये कोड बघू. बाय.